सुरा सम्पूर्णकलशं रुधिरालुप्तमेव च दधाना हस्तपद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तु मे. सर्व बंधू भगिनींना नमस्कार. नवरात्रीचा 4थ्या दिवशी देवी कूष्मांडाचा एकमेव उद्देश म्हणजे तिची भक्ती. या शुभ दिवशी भक्तगण देवी दुर्गेच्या कूष्मांडा रूपाची उपासना करून आशीर्वाद मागतात. देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी पिवळी फुले, बांगड्या, चुन्नी आणि साड्या अर्पण करता येतात, कारण पिवळा रंग हा मातेचा कूष्मांडा स्वरूपाशी संबंधित आहे. परंपरेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्मांडाची निर्मिती केली तेव्हा सर्वत्र अंधकार होता. त्यावेळी देवी कूष्मांडा हिचा स्मितहास्याने प्रत्येक ग्रह, गॅलेक्सी आणि भूमंडल प्रकाशित झाले आणि सर्व अंधकार नाहीसा झाला. या शून्यातून ब्रह्मांडाची निर्मिती देवी कूष्मांडानेच केली. परमशक्ती आणि प्रकाशाचा अंतिम स्रोत म्हणजे देवी कूष्मांडा. असे मानले जाते की सूर्याला देखील प्रकाश व ऊर्जा देणारी हीच देवी कूष्मांडा आहे. कूष्मांडा देवीला 8 ते 10 हातांमध्ये दर्शविले जाते. तिचा हातात त्रिशूळ, चक्र, तलवार, अंकुश, गदा, धनुष, बाण आणि 2 कलश असतात. एक अमृताचा आणि दुसरा रक्ताचा. आपल्या एका हातामध्ये ती अभय मुद्रा दर्शवते, ज्याद्वारे ती आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते. तिचे वाहन वाघ आहे. नमस्कार.